सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड. रात्री वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि या घडामोडींमध्ये मित्रांनो, शरद पवारांना नाराज करून गेले ते अजित पवारांचे सहकारी. एका बाजूला आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कारानंतर अजितदादांची राख सावरण्याचा कार्यक्रम होता, तर दुसऱ्या बाजूला दादांच्याच पक्षातले पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे अतृप्त आत्मे राष्ट्रीय अध्यक्ष होता येईल का, मला उपमुख्यमंत्री होता येईल का, या आशाने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती गिरट्या घालत होते. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आपल्या पुतण्याच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून लोकांच्या हितासाठी नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेत. हा इतर संधी साधू लोकांमधला आणि पवारांमधला फरक महाराष्ट्रासमोर आल्यामुळे आता मात्र राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड येऊ लागली आहे. सोशल मीडियावरती आणि सगळीकडेच आता या चार नेत्यांची हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी धरू लागली आहे. पवार कुटुंबीय नाराज आहेत, एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती. अजित पवार जाऊन 2 दिवस झालेत, परंतु तोपर्यंत त्यांच्या आमदारांनी थेट मुंबई गाठली, त्यांच्या मंत्र्यांनी मुंबई गाठली. स्वतःसाठी आणि आपल्या पक्षासाठी कोणती महत्वाची पदं आपल्याकडे घेता येतील का, स्वतःला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होता येईल का, अशा प्रकारे त्यांनी तजवीज करण्यासाठी अजित पवारांचा राख सावरण्याचा कार्यक्रम सोडून त्यांनी थेट मुंबईमध्ये येण्याचं प्रयोजन आखलं. इथेच मित्रांनो, महाराष्ट्राच्या अजितदादा पवार यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातून हे नेते उतरल्याची सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आली आहे समोर. गरज नव्हती पवार कुटुंबांच्या अगोदर इथं येऊन सगळीकडे फिरायची. एवढंच नाही तर सोशल मीडियावरून प्रफुल्ल पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ यांच्या हक्कालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियासह फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळीकडे लाजा वाटू द्या रे राजाचा, उपमुख्यमंत्री गेला, 2 मुलांचा बाप गेला, एका स्त्रीचा पती गेला, काय सुरू आहे. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया सध्या येऊ लागल्या आहेत. 10 दिवस तरी होऊ द्या, यांना शरद पवार साहेब उभं पण करणार नाही म्हणून इतकी घाई, असे कारस्थान रचत आहेत. हे तिघ प्रफुल्ल पटेलची एवढी घाई का, ते माजी केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत. म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्यावरती अंतिम संस्कार झाले, त्यांच्यानंतरच या घडामोडींना वेग आला आणि असे दिसत आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बनणार हे आता निश्चित झाले असले तरी त्यांच्यानंतर आता उरलीत सुरलीत ही केवळ औपचारिकता आहे. या संदर्भातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांना जवळ न करता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ द्यायचे नाहीत, असं अजित पवार यांच्या काही नेत्यांचं म्हणणं आता समोर येऊ लागलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या मागील पडद्यामागचे हिरो असल्याची सगळ्यात मोठी बाब आता समोर येऊ लागली आहे. या दोघांनाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर मात्र इथे शरद पवारांच्या आधिपत्याखाली आपल्याला काम करावं लागेल असं सध्या त्यांना वाटतंय. जर आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही केल्या तर आपणच राजे आहोत हे देखील त्यांना सतावत आहे. म्हणजेच सध्या महत्वाची घडामोड अशी की नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना जाऊन कालच भेटले. काल भेटीनंतर त्यांनी आता माहिती दिली की आता सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. परंतु त्यांनी देखील शरद पवारांची भेट न घेता मुंबईला येण्याचं प्रयोजन केलं. परंतु मित्रांनो, अजित पवार गेल्यानंतर त्या वृद्ध माणसाला रडण्याशिवाय पर्याय नव्हता. ते रडले, मोठ्याने रडले. परंतु आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इतर नेत्यांनी सगळंच इथून घालून टाकलं. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईमध्ये 2 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये त्यांचा सभागृह नेता ठरेल, गटनेता ठरेल आणि त्याच्याकडे संपूर्ण राष्ट्रवादीची सूत्र दिली जातील. काही नेत्यांना असं वाटतंय की आपल्याकडे पक्षाची सूत्र आली पाहिजेत, संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात आला पाहिजे, म्हणजे केंद्रीय मंत्र्यापासून ते राज्यातील मंत्र्यापर्यंत आपल्याला सगळ्यावरती ताबा ठेवण्यात येईल, अशी काही नेत्यांची सध्या मागणी जोर धरू लागल्याचं चित्र आहे. कारण की अजित पवारांचा सावरण्याचा कार्यक्रम बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावरती होत असतानाच एकही आमदार, एकही मंत्री तिथे नव्हता. मात्र सगळे त्यांचे सहकारी मोठे मंत्री मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इथे काम करत होते आणि तिथे त्यांच्याशी चर्चा करत होते.
इथून एवढंच समजतंय की महाराष्ट्राच्या मातीतल्या अजित पवार हे गेल्यानंतर अवघ्या 2 दिवसानंतर त्यांना विसरून काही लोक पदांच्या लालसेपोटी अजित पवारांना विसरले आणि आपल्याला कसं मोठं पद घेता येईल यासाठी त्यांनी खूप मोठी तजवीज आखली. परंतु आज शरद पवार यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करत या चारही नेत्यांना उघडं पाडलेलं आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या नको आहेत असं सरळ सरळ दिसतंय. कारण की शरद पवारांनी आज थेट आरोप केलाय की अजित पवारांची शेवटची इच्छा एवढीच होती की 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र याव्यात असं शरद पवारांनी सांगितलंय. मात्र आता खंड इथेच पडला आहे, ज्या खंडामध्ये आता मात्र या चार नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीची सूत्र आपल्या हातामध्ये आहेत असं सांगण्याचा जो केविलाना प्रयत्न केलाय, यावरती मात्र शरद पवारांनी आपली प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांना कोणी सांगितलं? या नेत्यांनी सुनेत्रताईंची भेट न घेता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांची भेट कशी काय घेतली? या सगळ्या घटनांनी पवार कुटुंबीय व्यथित झाले आहे. त्यामुळे या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून हकालपट्टी करावी, त्यांना या सत्तेतून बाहेर काढावं, त्यांना जवळ करू नये. शरद पवारांच्या विरोधात हे कडकारस्थान करणारे हेच नेते आहेत असं बहुतांश कार्यकर्त्यांना वाटू लागलंय. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना तर वाटूच लागलंय. मात्र आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा देखील या चौघांवरून विश्वास उडवल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार या शपथ घेतील. मात्र यावेळी महाराष्ट्राला हे समजलं असेल की दुःख सारून त्या शपथ घेत आहेत. मात्र इतर नेते मात्र त्यांना मोठा आनंद झाला आहे अशा प्रकारचं चित्र मुंबईमध्ये दिसू लागलं आहे. मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे ती चढाओढ मुळीच महाराष्ट्राला आवडलेली नाही. आजही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये लोकांना अजित पवार यांच्या जाण्याने अन्न गोड लागत नाही. मात्र अजित पवारांचे मोठे सहकारी असणारे पक्षाचे नेते हे मात्र मुंबईमध्ये पदांच्या फिल्डिंगसाठी वेगवेगळ्या मिटिंगा घेत होते. हे अजित पवारांना देखील आवडलेलं नसावं, परंतु हे नेमकं चाललंय काय? अशा प्रकारची पदासाठी लालसा बरी नाही. माणूस महत्वाचा असतो, पद नंतर असतात हे त्यांना कोण समजावून सांगणार? या देखील सगळ्या घडामोडी आता पुढे येतील. मात्र मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये फक्त पदाला, पैशाला, प्रतिष्ठेला महत्व आहे. माणूस जरी गेला तर त्याला महत्व नाही. हे सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 4 मोठ्या नेत्यांच्या वर्तणुकीवरून समोर येत आहे, स्पष्ट जाणवत आहे. परंतु अशा प्रकारची वर्तणूक, अशा प्रकारचा स्वभाव असणं पक्षासाठी घातक असतो. आपला मोठा नेता, आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ज्याने आपल्याला इथपर्यंत घडवलं, तो नेता आपल्यामध्ये नाही. निदान 10 दिवस तरी आपल्या पक्षाच्या सगळ्यांनी दुखवटा जाहीर करावा अशी मागणी असताना या नेत्यांनी कसं काय केलं? अशा उद्विग्न प्रतिक्रिया सध्या या 4 नेत्यांच्या प्रती येत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? अजित पवार गेल्यानंतर अशा प्रकारचं राजकारण करून या नेत्यांनी स्वतःवरती हा राग ओढावून घेतलाय का? यांची शरद पवारांनी किंवा सुनेत्रा पवार यांनी पक्षातून या नेत्यांची हकालपट्टी करावी का? नक्की आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. महाराष्ट्राच्या राजाला म्हणजेच अजितदादा पवार यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.